आपला महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे। आपल्याला शिकवणी आहेत, पूर्वज महामानवांच्या शिकवणी आहेत, त्या सर्वांच्या जी शिकवण दिली सर्वांचे आचरण करायचे, सर्वांनी आचरण करायचे, लक्षात असू द्या। जरी अनेक आपले धर्म, जरी अनेक आपल्या जाती, जरी अनेक आपले धर्म, जरी अनेक आपल्या जाती, परिया भंगा सुद्या सदैव आपली माणुसकीची नाती, परिया भंगा सुद्या सदैव आपली माणुसकीची नाती। माणुसकीची नाती जपली पाहिजेत, लक्षात असू द्या। त्याचबरोबर आज सर्व 4 देव पाठीमागे आहेत, लक्षात असू द्या। 4 देव पाठीमागे आहेत। सर्व सृष्टी त्या भगवंताने तयार केली ना, तो जगाचा निर्माता, त्याच्या जोरावरती हे सर्व विश्व चालतं, त्याच्या ताकदीवरती चालतं। पण तोच आज माग पडत चाललाय का? अधर्म वाढत चाललाय आणि धर्म कमी होत चाललाय, लक्षात असू द्या। विज्ञानाचा शोध कोणी लावला? विज्ञानाचा शोध माणसाने लावला ना, माणसाने लावला ना। कशाची जेव्हा लावला? कशा जेव्हा? बुद्धीचे जेव्हा लावला ना, बुद्धीच्या जेव्हा लागला, दुसरं कशा जेव्हा लावला? ती बुद्धी ज्या भगवंताने दिली त्या भगवंतालाच लोक विसरायला लागली। त्या विज्ञानाच्या जोरावरती सुरू केला की देव आहे का नाही, हे तर पहिला घात त्याच्यावरच। त्या देवाचं नाम बी वाढवलं पाहिजे। त्याचबरोबर 2 नंबरचे देव, ज्या आई वडिलांनी आपल्याला ही जग दाखवलं आणि ज्यांच्यामुळे आपण आहोत, ते आई वडील आपले 2 नंबरचे देव आहेत। 3 नंबर शेतकरी राजा हा देव आहे, लक्षात असून द्या। शेतकरी राजा देव आहे, हा देव सुद्धा मागे पडत चाललाय। कारण शेत नाही पिकवले शेतकऱ्यांनी, आपण शेतीच नाही पिकवली तर शहरातले लोक काय खात्याल काय? तिसरा देव सुद्धा मागे पडत चाललाय। आणि 4था देव ज्याच्यामुळं आपण सुरक्षित आहोत, तो जवान, तो त्याचा आपला शहीद झाला तर त्याची बातमी कोपऱ्यात यावी एखाद्या बारक्या ह्याच्यात, त्याचा सोहळा किती मोठा झाला पाहिजे। तो 4 नंबरचा देव आहे का? तो तिथं जवान सीमेवरती डोळ्यात तेल घालून जागतो। स्मरण राहिलं पाहिजे, लक्षात। हा धर्म आहे, स्मरण राहिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, लक्षात। त्यांच्यामुळे आपण आहोत, त्यांच्यामुळे आपण आहोत। त्याचबरोबर सर्व युवकांना सांगतो, सर्व अख्ख्या महाराष्ट्रातील युवकांना सांगतो मी, आपल्याला कुठल्या नेत्याचा गुलाम व्हायचं नाही, लक्षात असू द्या। कुठल्या समाजाचा असू द्या, कुठल्या पक्षाचा असू द्या, आपल्यासाठी आपला नेता, आपला बाप आणि आई, आपली आई, हे 2च नेते आपले बास। कारण आपण कुठल्या तरी पक्षाचा झेंडा हातात घेतो, कुठल्या तरी नेत्याचा आपण कार्यकर्ता होतो आणि तो आपला साहेब बनतो, साहेब। लक्षात असू द्या, आपली ज्या वेळेस घरातली चूल पेटायची बंद होती ना, तेव्हा साहेब येत नाही, कुणीच येत नाही। आपली चूल पेटवायला आपल्याला समर्थपणे सामना करावा लागतो। कुठल्या नेत्याच्या वळचणीला जाऊन उभं राहू नका, कुठल्याच। स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, तुम्ही कमी नाही। स्वतःची किंमत ओळखायला शिका तुम्ही, लक्षात असू द्या। कारण कुठल्या तरी नेत्याचा तुम्ही गुलाम झाला, सकाळी 7 वाजता त्याच्या बंगल्यावर तुम्हाला जावं लागणार आहे आणि साहेब उठण्याची वाट बघावं लागणार आहे। साहेब कधी येतात, साहेब कधी येतात का? 5 वर्ष आपण त्याचा झेंडा उचललेला असतो, त्यावेळेस साहेब विसरून गेलेला असतो सगळं।
त्याच्यामुळे लक्षात असू द्या, जिथं आपल्याला किंमत नाही ना तिथं थांबायचं नाही. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आम्ही तुम्हाला किंमत देतो, तुम्ही आम्हाला दिली तर लक्षात असू द्या. त्यामुळे ताकद किती मोठी असू द्या, आज मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून मोठी शक्ती उभी राहिलेली. मोठी शक्ती, बारकी शक्ती नाही. पण लक्षात असू द्या, जिंकायचंय ना, मोठ्या शक्तीचा विचार करायचा नाही, बहारबीर ठेवायची नाही त्याची. आपल्याला आरक्षण मिळवायचंय, तो लहान असो किंवा मोठा असो, फक्त संविधानिक मार्गाने जाऊन आपल्याला आरक्षण मिळवायचंय. शक्ती विरोध किती मोठी असू द्या, अभंगाचं शिव
आजपर्यंतचा गरजवंत मराठ्यांचा लढा, आरक्षणाचा लढा सुरू ठेवलेला आहे. हा लढा असंच आपला सर्वांचा लाडका नेता मनोज जरांगे पाटील जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत थांबवायचा नाही, लक्षात असो. त्याचबरोबर मी मनोज पाटलांना आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो, मनोज पाटलांना विनंती करतो, हा लढा इतक्या लांब तुम्ही रेटत आणलेला आहे. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, कारण तुम्ही आहात तोपर्यंत लढा हे लक्षात असून द्या. आम्ही आहोत
कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. मनोज पाटलाला विनंती करतो की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि जोपर्यंत तुम्ही आमचं नेतृत्व करताय तोपर्यंत मी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो, ज्या वेळेस तुम्ही हाक मारचाल तेव्हा आम्ही कुठं का असाना धावत येऊन तुमच्या पाठीमागं उभा राहावं हा शब्द देतो.